निरोगी राहण्यासाठी आपले पूर्वज आहारात रानभाज्याचा समावेश करायचे, कारण त्यांना त्या भाजीमध्ये औषधी गुणधर्म माहीत होते. आपल्यापैकी बरेच जण शहरात राहत असल्याने त्यांना हा रानभाज्याचे औषधी गुणधर्म माहीतच नसतात. म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक असे भाजीबद्दल ज्यामुळे तुम्हाला खूप फायदे होतात. आज आपण या भाजीबद्दल जाणून घेणार आहोत. त्या भाजीचे नाव आहे कवटुले. ही भाजी बाहेरून काळ्यासारखी दिसते, काटेदार, हिरवेगार आणि आकाराने वांग्यापेक्षा लहान असते. पिकल्यानंतर ह्या भाजीचा रंग पिवळसर पोपटी दिसू लागतो. जरी ही भाजी दिसायला काळ्यासारखी असली तरी काळ्या इतकी कडवट नसते. कवटुल्याच्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट, प्रोटीन, आयरन, फायबर असे भरपूर पोषक घटक असतात. कवटुल्याच्या भाजीमध्ये कॅलरीज अत्यल्प असल्याने आपण जर वजन कमी करत असाल तर ह्या भाजीचा समावेश आपल्या आहारात नक्की करा. याशिवाय कवटुल्याच्या भाजीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स देखील आढळतात. यामुळे बुद्धिकोष्ठता आणि पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी सुद्धा आपण ह्या भाजीचा आहारात समावेश करू शकतो. कवटुल्याच्या भाजीचा आहारात समावेश केल्याने उच्च रक्तदाब संतुलित करण्यासाठी देखील मदत मिळते. कवटुल्याच्या भाजीमध्ये अँटी ॲलर्जी, अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल घटक असतात. ह्या भाजीचा आहारात समावेश केल्याने आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते. कवटुल्याच्या भाजीचा आहारात समावेश केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात करण्यासाठी देखील मदत होते. ताज्या कवटुल्याचा रस त्वचेवरती लावल्याने मुरूम आणि पुरळ बरे होतात. आणि कवटुल्याच्या भाजीला तुमच्या भागात काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं नाव असतं, गावठी नाव असतं काही ठिकाणी. तर तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि आपण मिळूया एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.